मानवी शरीर 70% पाण्याने बनले हे आपण सगळेजण शिकलो आहोत. त्यामुळे आपण पाणी कसं पितो, किती पितो, कोणत्या प्रकारचं पाणी पितो, कोणत्या वेळी पितो हे फार फार महत्त्वाचं आहे तुमचं आरोग्य रक्षण करण्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर अतुल राक्षे. आपण जे पाणी पितो त्याचा तुमच्या पचनशक्तीवर, तुमच्या झोपेवर, तुमच्या मेटाबॉलिझमवरती चांगला किंवा वाईट परिणाम होणार असतो. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आणि आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की थंडीच्या दिवसात आणि पावसाच्या दिवसामध्ये आपल्या शरीराच्या तापमानाच्या जास्त तापमान असलेलं पाणी प्यावं हे नीट लक्षात ठेवा. उन्हाळ्यात अर्थातच पाण्याने तहान भागत नाही, त्यामुळे थोडं माठातलं पाणी प्यालं तर चालू शकतं. दिवसभरात मिळून 8 ते 10 ग्लास पाणी, म्हणजे साधारण 90 मिनिटांनी 1 ग्लास पाणी असं जर तुम्ही पिण्याची सवय ठेवली तर ते पुरेसं असतं. पण काही लोक सकाळी उठल्यानंतर 2-2 तांबे पाणी पितात किंवा जेवण करत असताना बिलकुल पाणी पित नाहीत आणि जेवणाचा शेवट पाण्याने करतात. त्यांना माझं हे सांगणं की एकदम जास्त पाणी पिणं हे सुद्धा, कारण पाणी सुद्धा पचवायला लागतं, त्याच्यात अत्यंभू सेवन म्हणजे खूप जास्त पाणी पिणं हे सुद्धा अनारोग्याचं एक कारक असं आयुर्वेद म्हणतो. आणि आरोग्य सांभाळायचं असेल तर तुम्ही दर 90 मिनिटांनी ग्लासभर पाणी, त्यातही ज्या महानगरपालिका नगरपालिका उत्तम TDS कंट्रोल केलेलं असं पाणी देतात, ज्यांच्यामध्ये क्षार कमी आहेत, त्यांनी जर अगदी शंका असेल तर उकळून किंवा कॅन्डल आणि कार्बनचे फिल्टर्स असलेल्या आणि UV असलेल्या अशा प्रकारच्या वॉटर प्युरिफायरचा वापर करून शुद्ध केलेलं पाणी प्यावं. परंतु ज्यांना ROचंच पाणी सतत प्यायची सवय असते त्यांना काही मिनरल डेफिशियन्सीजमुळे आजार व्हायची शक्यता असते, किंवा जे लोक अशुद्ध पाणी पितात त्यांना किडनी स्टोन सारखे आजार व्हायची शक्यता असते. त्यामुळे काय पाणी उपलब्ध आहे, कशा प्रकारची आपली प्रकृती आहे आणि आपलं काम काय आहे, आपली जीवनशैली काय आहे, त्यानुसार पाणी पिण्याचे नियम ठरवावेत. त्या अनुषंगाने आजकाल शाळांमध्ये वॉटर ब्रेक नावाची एक अप्रतिम संकल्पना राबवली जाते. सगळ्या शाळांनी सगळ्या मुलांना ठराविक वेळानंतर पाणी प्यायला कंपल्शन केलं पाहिजे. हा फार फार महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे. धन्यवाद.